दिवसभरातली तिसरी महत्त्वाची बातमी। 8 जून 2020 मधील दिशा सालियन मृत्यू प्रकरण सुरुवातीला आत्महत्या म्हणून नोंदवण्यात आलं। 14व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता, मात्र तिच्या शरीरावरील जखमा आणि शारीरिक तपासणीमध्ये काही शंका निर्माण झाल्या। त्यानंतर तिच्या वडिलांनी म्हणजेच सतीश सालियन यांनी या प्रकरणामध्ये हत्या आणि सामूहिक बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप केला आणि यानंतर हा विषय चांगलाच चर्चेत आला। राजकीय आणि कायदेशीर वर्तुळातही हा विषय बराच तापलेला होता। आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी येताना दिसतंय, कारण दिशा सालियनच्या वडिलांनी या प्रकरणी आता थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। सोबतच मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश चंद्रशेखर यांच्या विरोधात दिशाच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ही तक्रार केलेली आहे। त्यामुळे पुढील तपास आणि न्यायिक कारवाईवर सर्वांचंच लक्ष लागून आहे। तसंच सतीश सालियन यांनी हायकोर्टाच्या न्यायाधीशांचीच तक्रार पंतप्रधानांकडे केल्यानं न्याय व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होताना दिसतोय। तर याच संपूर्ण प्रकरणावरती अधिक माहिती घेण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा। निलेश जी, आपलं खूप खूप स्वागत। निलेश जी, यावेळेचा मुद्दा नेमका काय आहे आणि का थेटपणे ही तक्रार करावीशी वाटलेली आहे? विषय असा आहे की आता बाकीचं समरी तुम्ही शॉर्ट मध्ये चांगली सांगितली। नक्की। आपला एकदम सिंपल मुद्दा आहे की दिशाच्या वडिलांनी डिटेल तक्रार दिली गँगरेप आणि मर्डरची। बरोबर। सुप्रीम कोर्टाचे स्पेसिफिक गाईडलाईन आहेत की या पोलिसांनी कितीही काहीही अहवाल बनवले असतील त्याला काही व्हॅल्यू नाही, कारण ते अहवाल त्यांनी ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट मध्ये बनवले। जेव्हा गँगरेप आणि मर्डरची दखलपात्र गुन्ह्याची तक्रार येते तेव्हा FIR नोंद करूनच तपास करावा लागतो। बाकीचे सर्व अहवाल हे गैरकायदेशीर असतात। तर त्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारावर आमची सुनावणी सुरू आहे। इथपर्यंत हे सगळ्यांना माहित आहे। आणि मागच्या डेटला न्यायमूर्ती सारंग कोतवाल साहेबांच्या बेंचने स्ट्रिक्ट आदेश दिले सरकारला आणि आदित्य ठाकरे यांना सगळ्यांना दिले, ते इंटरव्ह्युअर वगैरे आहेत, ज्यांना ज्यांना उत्तर द्यायचं काय करायचं त्यांनी सगळ्या फॉर्मॅलिटी कंप्लीट करा। मी 20 तारखेला याची फायनल सुनावणी घेणार आहे। बरं। तर हे इथपर्यंतच्या घडामोडी झाल्या। पण याच्या मधात काय झालं की जसं तुम्हाला माहित आहे की एक माझा जो विषय होता न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या अगेन्स्ट जे आरोप लागले होते त्या संदर्भात एक 5 जजचं बेंच बसलं होतं। तर 5 जज बेंचच्या पुढे जे सुनावणी आहे त्याच्यामध्ये हाच विषय होता की दिशा सालियनच्या केसमध्ये न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे हे केस बघू शकत नाही, कारण त्यांची बहीण, पहिला तो मुद्दा हा होता की कारण त्यांच्याकडे असाइनमेंटच नव्हतं। महिलांच्या आत्महत्येचे असाइनमेंट हे न्यायमूर्ती सारंग कोतवाल साहेबांकडे होतं, म्हणून चुकीनं त्यांच्या कोर्टापुढे मॅटर लागलं। दुसरा विषय होता की त्यांची जी बहीण आहे ती वंदना चव्हाण जी आहेत त्या आदित्य ठाकरेला सपोर्ट करतायत, त्या NCP पवार गटाच्या त्या नेत्या आहेत। तिसरा मुद्दा होता की न्यायमूर्ती डेरे यांच्या अगेन्स्ट मध्ये एक PIL पेंडिंग आहे बॉम्बे हायकोर्टात, त्याची दखल घेतली आहे न्यायालयाने। त्याच्यामध्ये त्यांनी जे चंदा कोचर होते ICICI बँकेच्या आणि दुसरे एक आरोपी आहे, तर त्यांना जामीन देण्याकरिता जे मेन सेक्शन होते ज्याच्यामध्ये शिक्षा 409 लाईफची आहे आणि पोलिसांवर त्यांचा हत्येचा प्रयत्न आहे, बरोबर। तर हे जे सेक्शन होते याचे जे आदेश होते न्यायालयाचे, CBIची रिपोर्ट होती, ते लपून ठेवले आणि चुकीचे सेक्शन मेन्शन करून त्यांना जामीन दिला होता बेकायदेशीर। तर त्यांच्यावर कारवाईसाठी एक PIL पेंडिंग आहे। तर त्या PIL मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे हे जे वकील आहे मिलिंद साठे वगैरे यांनी चीफ जस्टिस ऑफ इंडियाला पत्र पाठवलं होतं की या लोकांवर, वकिलांवर कारवाई करा कंटेम्प्टची। चीफ जस्टिस ऑफ इंडियाने ते पत्र रिजेक्ट केलं त्यांचं। त्यांनी सांगितलं याच्यात काही कंटेम्प्ट वगैरे होत नाही। ह्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवून न्यायमूर्ती डेरे यांनी 4 एप्रिलला एक पत्र पाठवलं चीफ जस्टिसला। तेव्हा जे आपले आलोक आराधे साहेब होते तर त्यांना पत्र पाठवलं की यांचे आरोप खोटे आहेत, यांच्यावर कंटेम्प्टची कारवाई करा, म्हणून आम्हाला नोटीस आली त्या खोट्या पत्राच्या आधारावर। मग आम्ही एक अर्ज लावला, आम्ही म्हटलं हे पुरावे, हे ऍफिडेव्हिट, हे कोर्टाचे आदेश
याच्या आधारावर त्यांचं पत्र हे खोटं आहे. आता तुम्ही न्यायमूर्ती डेरेंवर कारवाई करा आणि त्यांना याच्यात पार्टी रिस्पॉन्डंट बनवा. बर. तर त्यांनी काय केलं आता आराधे साहेब सुप्रीम कोर्टाचे जज झाले, त्यांचं प्रमोशन झालं, तर त्यांच्या जागी मग इथे आले चंद्रशेखर साहेब. तर आराधे साहेब होते तोपर्यंत चांगलं झालं होतं. चंद्रशेखर साहेब चीफ जस्टिस झाले, तर चंद्रशेखर साहेबांनी काय केलं, आल्या आल्या पहिल्या दिवशी नाही तो न्यायमूर्ती डेरे यांना पार्टी बनवण्याचा अर्ज आहे, तो तुम्ही परत घेणार तर मग तुमच्यावर नवीन कंटेम्प्ट करेल. आणि म्हटलं साहेब, ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर आधारित तो अर्ज आहे. मग कसं तरी करून तो अर्ज ऐकला आणि तो अर्ज ते सुप्रीम कोर्टाचे मॅन्डेटरी आदेश ते बाजूला ठेवून जे सुप्रीम कोर्टाने जे आदेश रद्दबादल केले त्याच्या आधारावर त्यांनी एक आदेश पारित केला 17 सप्टेंबरला. बर. मग आम्ही पुन्हा एक अर्ज लावला, त्याच्यासोबत सुप्रीम कोर्टाचे केसला दिले की सांगितलं साहेब, तुम्ही जे आदेश पारित केले आहे ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविरुद्ध आहे, ते तुम्हाला परत घ्यावे लागतील. ते आदेश रद्दबादल करा, परत घ्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आदेश पारित करा. बर. तर त्याच्यावरती असे चिडले आणि कोर्टात त्यांनी सांगितलं की एक मुद्दा त्यांनी म्हणजे थोडा सोबर सांगितला, म्हणजे जे खरं आहे ते मी सांगतो तुम्हाला. की आदेशात एक पॉईंट त्यांनी सांगितलं की मला वाटतं की ह्या मॅटरमध्ये तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जावं आणि सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश करून घ्यावे जर आम्ही ओव्हररूल जजमेंटवर रिलाय केला असेल तर. बरं बरं. नियमाने त्यांनीच करायला पाहिजे, पण ठीक आहे, कारण भूषण गवई साहेबांचा लेटेस्ट आदेश आहे की हे ज्या जजने चूक केली त्याच जजने चूक सुधारायला पाहिजे. पण ठीक आहे, एकदा त्यांनी म्हटलं सुप्रीम कोर्टात जा. पण सेकंड जो पार्ट होता ज्याच्यामुळे सतीश सालियानपासून सगळे वकील सगळे हादरले, त्यांनी सांगितलं की म्हणे तुम्ही सुप्रीम कोर्टाचे जास्त केस लॉ द्याल माझ्याकडे तर मी तुम्हाला कस्टडीत घेईन. तर हे जे झालं तर त्याच्यावर आता बघा, भारतीय संविधान आहे आर्टिकल 141, सुप्रीम कोर्टाचा आदेश ह्या सगळ्या देशातील सगळे न्यायाधीश सगळे अधिकारी मंत्री मिनिस्टर सगळ्यांना बंधनकारक आहे. बरं बरं. जाऊ शकत नाही. आणि त्याच्या अगेन्स्ट जो गेला म्हणजे न्यायमूर्ती CS कर्मन होते हायकोर्टचे जज, तर त्यांना 6 महिने तुरुंगात पाठवलं होतं सुप्रीम कोर्टाने. तर तो पण कायदा आहे. तर आता जो व्यक्ती संविधान मानत नाही, जो व्यक्ती सुप्रीम कोर्टाचे आदेश मानत नाही, जो व्यक्ती कायदा मानत नाही आणि जो व्यक्ती माझ्या वकिलाला धमक्या देतो, तर त्याच्या कोर्टात मला न्याय कसा मिळेल? म्हणून सतीश सालियान यांनी शपथपत्रावर सगळे पेन ड्राईव्ह ऑर्डर सगळे पुरावे जोडून तक्रार दाखल केली राष्ट्रपती, माननीय चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि प्राईम मिनिस्टरकडे. तर तर त्या तक्रारीची दखल घेतली. आता कसं आहे की एखाद्या जो जज आहे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टचा जज, इव्हन चीफ जस्टिस ऑफ इंडिया जरी असेल, त्यांची काही चूक झाली तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करायची, त्यांना फौजदारी कारवाईची परवानगी द्यायची. तर ह्या सगळ्याचे अधिकारी राष्ट्रपतींना आहेत. बर. आणि म्हणून राष्ट्रपतींकडे आणि प्रायव्हेट नंबर पण आलाय त्यांना. निलेश ओझाजी, तुम्ही ही तक्रार का केली आणि त्यामागची सगळी पार्श्वभूमी सांगितली. मला अगदी थोडक्यामध्ये समजून घ्यायचंय या प्रकरणामध्ये खरोखर दोषी कोण आहे. अनेक हाय प्रोफाईल नावं देखील यामध्ये आल्याचं दिसून येत आहे. मगाशी तुम्ही आदित्य ठाकरे यांचा देखील उल्लेख केला. या संदर्भातलंही निवेदन तुम्ही राष्ट्रपतींना, त्याचबरोबर जस्टिस जे आहेत सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना, आणि तिसरं म्हणजे पंतप्रधानांना केलेली आहे का आणि कुठल्या कारवाईची अपेक्षा आहे, अगदी थोडक्यात. येस चांगला मुद्दा विचारला कॉमन मॅनसाठी. बरोबर आहे की हे बघा, याच्यामध्ये स्पष्ट नाव आहे आरोपींमध्ये. ऍफिडेव्हिटवर नंबर 1 आदित्य ठाकरे, नंबर 2 सूरज पांचोली, नंबर 3 डिनो मोरिया, हे म्हणजे नावासहित तक्रार आहे त्यांची. आणि त्याच्यासोबत हे पण सांगितलं आहे की रिया चक्रवर्ती पण वन ऑफ द कॉन्स्पिरेटर आहे. यांचे हे जे यांनी डिफेन्स घेतले होते की मी तिथे नव्हतोच, माझे आजोबा त्या दिवशी वारले होते, मी तिकडे होतो. तर याचं काउंटर म्हणून नार्कोटिक्स ब्युरोचे रिपोर्ट पासून, रिया चक्रवर्तीचे ते त्यांचे चॅट डिटेल्स पासून तर यांचं मोबाईल टॉवर लोकेशन पर्यंत सगळ्या गोष्टीचा उल्लेख त्या ऍफिडेव्हिटवर करण्यात आला आहे.
आणि याच्यामध्ये पहिले अत्याचार झाला, सामूहिक अत्याचार झाला, मग मर्डर झाला, मग तो मर्डर कव्हर करण्याकरिता खोटी पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवली. नक्कीच. ते डॉक्टर आणि त्यांचे तत्कालीन तपास अधिकारी पासून हे सगळे आरोपी आहेत याची स्पष्ट तक्रार हायकोर्टात पण ऍफिडेव्हिट आहेत, सुप्रीम कोर्टाला पण, म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना सगळ्यांना दिले, सगळ्या जजेसला दिले कॉपी, आणि राष्ट्रपतींकडे पण दिले. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्या दिवशी जेव्हा कोर्टात हिअरिंग होती तेव्हा आदित्य ठाकरे स्वतः यांनी इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन फाईल केलं. तर आदित्य ठाकरेंनी जे इंटरव्हेन्शन साठी जो अर्जात गोष्टी लिहिल्या होत्या की मी आमदारच नाही आणि असे जे काही त्यांनी खोट्या गोष्टी लिहिल्या होत्या, माझं वय 30 वर्ष आहे, 28 वर्ष आहे, तर मग त्या सगळ्या गोष्टी तिथे मेन्शन करून आदित्य ठाकरे आणि त्याच्या वकिलांच्या प्रॉसिक्युशनचा अर्ज आमचा पेंडिंग आहे, बरोबर, नोटीस दिली, कोर्टाने आदेश दिला की जे काही उत्तर दाखल करायचं करा. 1.5 महिन्यापासून कोणतंही उत्तर नाहीये, काही उत्तरच नाही. बरोबर आहे. आणि हे उत्तर मिळावं, या संपूर्ण प्रकरणातील सत्य काय ते समोर यावं, यासाठी तुम्ही नेटानं हा मुद्दा मांडताना दिसताय. मात्र वेळेची कमतरता असल्यामुळे आपल्याला थोडं थांबावं लागतंय. धन्यवाद निलेश ओझाजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भातली चर्चा केलीत त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.